नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी. या पुढील 3 दिवसात भयंकर मोठे कांड होणार आहे. 24 जुलैपासून सर्वात मोठा कोणता खुलासा होणार आहे आणि कोणती व्यक्ती जी तुमचं तोड काळं करणार आहे. तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला लागणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुमचं पुढील 3 दिवसाचं राशी भविष्यवाणी सांगितले आहे. तर बघा, कुंभ राशीच्या व्यक्तीनं तोंड काळं होणार आहे, पण ती व्यक्ती कोण आहे ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि हादरावून टाकणारी गुपित असणार आहे. निसर्गाने या महान न्यायाची वेळ आता निश्चित केली आहे, कारण पुढील 3 दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. अशा 5 महाघटना घडणार आहेत ज्या तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या घरात आणि शरीरात 3 असे गूढ संकेत दिसणार आहे, जे सांगितले की तुमच्या सुवर्णकाळ सुरू झाला आहे असं समजा. हा वेळ न्याय स्वतः शनिदेव आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा मिळून करणार आहेत. जर तुम्ही या काळात 2 गंभीर चुका केल्या तर हातात आलेला राजयोग एका सेकंदात नष्ट होईल. ती व्यक्ती कोण आहे आणि 24 जुलैला नेमका कोणता खुलासा होणार आहे, हे रहस्य आपण आता जाणून घ्यायला सुरुवात करूया. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत चमत्कारी, रहस्यमय आणि डोळे उघडणारा ठरणार आहे. कारण या काळात केवळ वेळच नाही, तर ब्रह्मांडातील ग्रहमानी तुमच्या बाजूने उभे राहिले आहे. तुमच्या राशीमध्ये होणारे ग्रहाचे मोठे फेरबदल आणि निर्माण केलेली शक्तिशाली विपरीत राजयोग तुमच्या विरोधकांना 4 मुंड्याचित करणार आहे. आजवर ज्या कपटी लोकांनी तुमच्या पाठीमागे करायला नसली, तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, त्या नराधमांचे तोंड काळे होण्याची आता वेळ आली आहे, अगदी जवळ आली आहे. स्वतःला वेळ आणि ग्रहाची शक्ती मिळून त्यांचा खेळ आता कायमचा संपणार असून, कुंभ राशीच्या मित्रांनो, या शेवटच्या आठवड्यात तुमच्या कुंडलीत शनी आणि मंगळाची अशी काही विशेष स्थिती निर्माण होईल, ज्यामुळे सृष्टीचा एक असा मोठा न्याय डोळ्यांनी पाहायला मिळेल. राशीच्या स्वामी मजबूत स्थितीत येत असल्यामुळे खोटेपणाचा मार्ग स्वीकारून तुम्हाला त्रास देणाऱ्या बुद्धिमान व्यक्तींचा नाश होणार आहे. जर काही काळापूर्वी तुमच्यावर कोणत्याही अन्याय झाला असेल किंवा तुमच्या चांगुलपणाचा पैशाचा कोणी गैरफायदा केला असेल, तर त्या प्रत्येक गोष्टीची आता चोख आणि चक्रीवाढ व्याजासह हिशोब आता समोरच्या व्यक्तीला या काळात मिळणार आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, ग्रहाच्या या महाबदलामुळे शत्रूचे आणि नतदृष्टीचे पितळे उघडे पडणार असून समाजात तुमचे प्रचंड तोंडघशी पडावे लागू शकते. कारण ज्योतिषशास्त्रात असे सांगितले आहे की 25 जुलै ते 28 जुलै या 30 जुलै या 3 विशिष्ट तारखांना ग्रहाची ऊर्जा सर्वोच्च शिखरावर असणार आहे. त्यामुळे या काळात विरोधकांच्या कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नका. पूर्णपणे शांत राहा. ग्रहाच्या या अथांग शक्तीमुळे तुमचे स्वतःच्या जाळ्यात तुम्ही फसू शकता आणि वेळेचा न्याय त्याला कसा धडा शिकवते हे तुम्हाला या जुलैच्या अखेर स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. आजवर अनेक संकटे, वादळे आणि मानसिक ताणतणाव येऊनही तुम्ही तुमचे नैतिक सिद्धांत आणि चारित्र्य नाही सोडलेत. हीच तुमची सर्वात मोठी जेमची बाजू असणार आहे. जर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमची कुंडलीत शश राजयोग आणि विपरीत राजयोग एकाच वेळी सक्रिय होत असेल, त्यामुळे समाजात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची पत आणि आदर इतका प्रचंड वाढणार आहे की तुमचे शत्रूही थक्क होतील. ज्या ठिकाणी तुमचा घोर अपमान व्हायचा, तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या ठिकाणची परिस्थिती पूर्णपणे उलटी होऊन प्रचंड मानसन्मान, कौतुक तुमच्या पदरात मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, ग्रहाच्या या शुभ राजयोगाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर पाहायला मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ज्या जुनाट आजारांनी, मानसिक तणावाने किंवा शारीरिक थकव्याने तुम्ही त्रस्त होता, त्या सर्व त्रासांमधून बाप्पाच्या आणि ग्रहाच्या कृपेने तुमची मुक्तता होणार आहे. तुमची रोगप्रतिकार शक्ती इतकी मजबूत होईल, मानसिक शांतता लाभेल आणि शरीरामध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जा सुरू लागेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात दुप्पट वेगाने यश मिळवाल. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या मजबूत चारित्र्यामुळे, तो उत्तम आरोग्यामुळे आणि पूर्वपुण्यामुळे एखादी मोठी सुवर्णसंधी किंवा बऱ्याच काळापासून रखडलेला अचानक मोठा धनलाभ जुलैच्या शेवटच्या 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतो. हा आठवडा तुमच्या करिअर आणि आरोग्याचा एक नवा व अत्यंत मजबूत दिशा देणारा ठरणार आहे.
विरोधकांनी तुमच्यावर कितीही चिखलफेक केला तरी तुमची मानसिक दृष्टी आजारी पडण्याचा प्रयत्न केला नाही तर तुमची शारीरिक आणि आत्मिक चमक अजिबात फिकी पडणार नाही. उलट ती अधिक मजबूत होईल आणि त्याच्या 10 पटीने वाढ होणार आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमचं संपूर्ण आयुष्य ज्या प्रामाणिक आणि तुमच्या कष्टाच्या मनगटावर चाललेलं होतं त्याचं अत्यंत गोड फळ मिळायला आता तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू होण्याची म्हणजे वेळ आली असून जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या काळात तुमच्या आयुष्यात पहिली आणि सर्वात मोठी आनंदाची सकारात्मक गोष्ट घडणार आहे. ती म्हणजे अडकलेल्या पैशाची प्राप्ती आणि कर्जातून मुक्ती. ज्या पैशासाठी तुम्ही आजवर लोकांकडे हात पसरले, ज्या हक्काच्या पैशासाठी तुम्हाला रखडावे लागले, तो अडकलेला पैसे या आठवड्यात त्यानं कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्या हातामध्ये येणार असून तुमचे आर्थिक परिस्थिती सुधारून तुमच्या कुटुंबात समाधानाचं वातावरण तयार होणार आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, या सुवर्ण काळात दुसरी अत्यंत महत्त्वाची सकारात्मक घडामोड म्हणजे तुमच्या अडकलेल्या सरकारी कामांना किंवा महत्त्वाच्या करारांना मिळणारी गती. अनेक महिन्यांपासून किंवा वर्षापासून जी कामे टेबलवर धूळ खात पडली होती किंवा ज्या जमिनीच्या घराच्या वादामुळे तुमची चिंतेत होता, त्या सर्व गोष्टींना गती मिळून तुमचे निर्णय तुमच्या बाजूने लागणार असून हा चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाकडून 3 मोठे संकेत मिळणार आहे. जर तुम्ही रात्री अचानक जाग आल्याने प्रसन्न वाटू लागले तर उजव्या हातात हालचाल जाणवत असेल तर एखादा महत्त्वाचा जुना संपर्क पुन्हा सुरू होणार असून समजून जा की तुमचा भाग्योदय निश्चित आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, आता या काळात तिसरी आणि माणसाला सर्वात जास्त हवी असलेली गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांची प्रगती आणि कुटुंबात येणारी अचानक एखादी मोठी आनंदाची बातमी. घरात बराच काळापासून आलेलं आजारपण दूर होईल. मुलांच्या करिअर किंवा विवाहाच्या चिंतेतून तुमची कायमची मुक्तता होणार आहे आणि घरात एखादे चांगले मंगल कार्य ठरण्याचे योग जुळून आले आहे. जर तुमच्या पाठीमागे कोणी राजकारण करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही त्यांना या आठवड्यामध्ये खूप काही त्यांच्या चुकांची बदला त्यांना आता आपोआप मिळून जाणार आहे. कारण आजवर तुम्ही ज्यांच्यावर पोटच्या लेकरासारखं किंवा जीवभावाच्या मित्रासारखं विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या भावनांशी खेळ खेळला. हे दुःख तुमच्याशिवाय दुसरं कोणी समजू शकणार नाही. तुम्ही नेहमी लोकांचे अश्रू पुसले, कोणालाही अडचण आली तरी स्वतःचे नुकसान करून धावून गेलात. पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा प्रत्येकाने आपले हात वर केले आणि तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. मनामध्ये दुःख आणि डोळ्यात अश्रू दाबून जगासमोर हसणं किती कठीण असते हे तुमचं मनच जाणे. पण आता हा सुवर्णकाळ येत असताना भूतकाळात ज्या चुका तुमच्याकडून घडल्या त्या चुका या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा होऊ देऊ नका. हेच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. या काळात मोठी चूक जी तुम्हाला टाळायची आहे ती म्हणजे भावनेच्या भरात येऊन कोणालाही पैसे उसने देऊ नका. तुमचं मन खूप हळवं आहे. कोणी रडून आलं की तुम्ही स्वतःची खिसे रिकामी करता. पण जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात जर तुम्ही ही आर्थिक मदत केली तर तो पैसा परत कधीच येणार नाही आणि ही चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे. आणि दुसरी चूक म्हणजे आपल्या मनातील गुप्त योजनाची बातमी कोणाजवळही बोलून दाखवू नका. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत कोणालाही कुठलीही बातमी सांगू नका. ती माहिती गुप्त ठेवा. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, या 3 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे लोक होते त्यांचे तोंड काळे होणार आहे. कारण तुमचा आता राजयोग शशयोग तयार झाला आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.